विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा लातूर जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे। लातूर जिल्ह्यातल्या गारपीट भागातील दौरा केल्यानंतर आता उजनी येथे ही शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा आलेली आहे। धनुभाऊ, तुम्ही पहिल्यांदाच संघर्ष यात्रेमध्ये आज समाविष्ट झालेले आहात। कशा पद्धतीने लोकांचा याला प्रतिसाद मिळतोय आणि तुमची ज्या मागण्या आहेत त्या सरकार दरबारी मान्य होतील? खरं तर प्रतिसाद अतिशय चांगला सुरुवातीपासूनच संघर्ष यात्रेला लाभला, पण मी आज सकाळपासून या संघर्ष यात्रेमध्ये या ठिकाणी आलो आहे। कारण एकीकडं विधिमंडळाच्या विधानसभेचे सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेते या ठिकाणी संबंध महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षाचे सर्व नेते एकत्रित येऊन आम्ही विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष करत होतो। आता हे स्पष्ट झालंय की हे सरकार विधिमंडळाच्या लढाईमध्ये कर्जमाफी देऊ शकत नाही, म्हणून आता जनतेमध्ये जाऊन ही लढाई लढायची असा निर्णय सुरुवातीला घेतला आणि त्या लढाईला जनतेकडून शेतकऱ्याकडून फार चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये खरंच शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था आहे आणि या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय दुसरा मार्ग नाही आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, त्यामुळे कर्जमाफी ही महत्त्वाची आहे आणि सरकारने त्यांची ही मागणी मान्य करावी। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।